नमस्कार, मी स्वाती गाळेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण भरली भेंडी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी मी अशी लहान आकाराची भेंडी घेतली, अगदी कवळी भेंडी आहे। अशीच भेंडी घ्यायची, नंतर तिचा देठाचा भाग कापून तिला मधून एक काप द्यायचा आहे। या प्रकारे भेंडी चिरून घ्यायची। भेंडीचे दोन तुकडे करायचे नाही, आपल्याला मसाला भरता येईल या प्रकारेच ती कट करून घ्यायची। या प्रकारे मी सगळी भेंडी कट करून घेतली आहे। हे बघा, आता मसाला बनवून घेऊया। त्यासाठी भाजलेल्या दाण्याचे 1 वाटी कूट मी घेतले, त्यात 8-10 लसूण पाकळ्या। हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचे, त्यामुळे लसूण छान मिक्स होतो, छान बारीक होतो। हे बघा, या प्रकारे आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। यात आता 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, आवडत असल्यास गरम मसाला घातला तरी चालतो, थोडासा लिंबाचा रस। ते थोडंसं ओलसर झालं पाहिजे आणि छान चव येते, त्यासाठी मी घातले। लिंबाचा रस आवडत नसल्यास थोडं तेल घालायचे आणि मीठ आणि कोथिंबीर घालायची। हे छान एकजीव करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। यामध्ये पाणी वापरायचं नाहीये, कारण पाण्यामुळे भेंडी चिकट होते। त्यासाठी मी लिंबाचा रस थोडासा वापरलाय किंवा तेल वापरायचं। हे बघा, हे छान आपलं मिक्स करून झालंय। आता आपण सगळ्या भेंडीमध्ये मसाला छान भरून घेऊया। या प्रकारे असं दाबून मसाला भरून घ्यायचा आहे। हा मसाला थोडासा ओलसरच बनवायचा, एक तर तेल टाकायचं किंवा लिंबाचा रस। जर कोरडा झाला मसाला तर त्यातून खाली पडेल तो। असा ओलसर मसाला असला तो छान भरला जातो, छान दाबून भरता येतो। या प्रकारे आता आपण सगळ्या भेंड्या ह्या भरून घेऊया। आता आपल्या भेंड्या भरून झाल्या। हा राहिलेला मसाला आहे, हा पण आपण यात टाकणार आहे। आता कढईत 1 पळी तेल मी घातले, यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घालायचे। जिरे छान तळतळले की आपण भरून घेतलेली भेंडी घालायची। यात चवीनुसार मीठ आणि थोडासा लिंबाचा रस परत घालते, कारण भेंडी चिकट होते, त्यासाठी लिंबू घातल्यामुळे ती चिकट होत नाही। आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। हे राहिलेला मसाला आहे तो पण आपण आता यात घालून घ्यायचा आहे। तो पण छान परतला जातो आणि खरपूस होतो, खायला खूप छान लागतो त्यामुळे। आणि आपल्याला जर अशी भेंडी भरून करायला वेळ नसला तर आपण लांबसर कापून जर तेलात परतून घेतली आणि वरतून दाण्याचं कूट वगैरे घातलं तरी चालतं। आणि झाकण ठेवून 5 मिनिटं आता वाफवून घ्यायची। भेंडी सारखी परतायची, जास्त घाम येऊ द्यायचा नाही किंवा जास्त वेळ वाफवायची नाही, ती चिकट होते। हे बघा, आपली भेंडी किती छान तयार आहे। आता त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचे। ही भेंडी आपण टिफिनलाही देऊ शकतो किंवा घरी जेवणासोबतही छान लागते। अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।